प्रेक्षकांना सामना पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र कुठेतरी अपेक्षा भंग झाल्या होत्या. दानवी संघाकडनं जी कामगिरी व्हायला पाहिजे ती मात्र महत्त्वाच्या सामन्यामधून झाली नाही आहे. एकतर्फी सामना आपण पाहिला होता आणि सहज विजय संपादित झालं होतं. आणि जी विजयाचा शिल्पकारही आपण पाहिला होता, एक षटकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहून कुठेतरी स्पर्धेचा टर्निंग पॉईंट ठरला होता. आणि उत्कृष्ट गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकारमधून भिवंडी क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा एक जबरदस्त असा क्रिकेटर आहे भावेश. आपण स्टेजवर यायचं आहे. भावेश पवार भिवंडी क्रिकेट रसिकांच्या मनावर एक अधिराज्य करणारा एक उत्कृष्ट क्रिकेटर. गोरसई गौरव भावेश पवार या स्पर्धेतला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेण्यासाठी लगेच स्टेजवर यायचं आहे. आणि मान्यवर कक्षामधून आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय प्रशांत इंदर पाटील, ज्यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायत माजी सरपंच होते, त्यांचे यजमान आहेत नवनाथ पाटील. आपण आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण करायचं आहे. भावेश आपण लगेच स्टेजवर यायचं प्लीज. आरडी ग्रुप आयोजित अडी चषक 2020-21चा थरार मित्र पाहतोय. निश्चितच या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर आणि या स्पर्धेचे करता धरता विनोदजी पाटील यांचा आज वाढदिवस आहे. आणि त्याच दिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी आपण या स्पर्धांचं आयोजन पाहतोय. ग्रामीण क्रिकेटचा एक महासंग्राम आपण पाहतोय. चालू सामन्यामधून दानवी संघाला पराभूत केलं होतं. विजयाचा शिल्पकार भावेश. मान्यवर कक्षामधून प्रशांतजी पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना एक बक्षीस वितरण करायचं आहे. भिवंडी क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा एक जबरदस्त क्रिकेटर आणि चालू सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार ज्याला दिलं जातं. भावेश, वेल प्लॅट अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. वेलकम मनोहरजी पाटील, आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. तर चला आपण लगेच व्यासपीठावर काही मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करतोय. विकीजी सेलार यांच्या शुभ हस्ते विशेष गौरवाने सन्मान केला जाणार आहे. धन्यवाद मोहन भोईर. तर जाऊया आपण होळी खेळाकडे. दोन बलाढ्य संघामधील सामना गावदेवी ओवळी विरुद्ध गावदेवी अंजूर. यस, विनोद पाटिल की ये खूबसूरत शाम आप सभी के नाम. आज उनका जन्मदिन है और जन्मदिन का ये तोहफा कौन सी टीम पिछले 8 दिनों में भिवंडी तालुका क्रिकेट और टेनिस क्रिकेट में एक ही चर्चा चल रही है, आरडी. क्योंकि आरडी 440 ने बोगांव के कप को जीता. मेरे साथ दोस्तों वॉइस ऑफ महाराष्ट्र जुड़ चुके हैं. और देखिए, बहुत से पहला फर्स्ट चाहे पहला प्यार, पहली बारिश, पहली मुलाकात, पहली आवाज़ जो मराठी की दुनिया में पहुंची थी 2011 मेयर कप में, वो वॉइस ऑफ महाराष्ट्र की थी. माय आइडियल कमेंटेटर इन माय लाइफ. सिद्दीकजी बाबे पंच इशारा करतायत. सलामी जेवढी खेळपट्टीवर म्हणजे जीतू तरे आणि नॉनस्टाकर येणलाय आकाश राजदीप. पहिला चेंडू आणि अति सुंदर फटका टर्न केलेला आहे. चेंडू डीप स्क्वेअर एक सीमा रेषेच्या बाहेर जातोय. चौकार. ग्रेट स्टार्ट. Stroke from Jitu Tare. Look at that. Tucked away on the onside in the vacant area through the backward squalling. Confident looking stroke and loosener from Rajdeep. गावदेवी ओळी विशेष करून गोलंदाज तुम्हाला एक सोडा संधी असेल. ब्रेकिंग न्यूज आहे. टार्झन पाटील यांच्याकडे प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर झालेले. त्याचबरोबर हरदास पाटील यांच्याकडनं एक राजदीप क्लीन बोल्ड अराउंड दी लेग त्रिफलाची झालेला आहे जितू. मैं तो ये समझता हूँ कि बहुत ही ख़राब शॉट यहाँ पे खेला. एडवोकेट अनिल देवलीकर ने इस कप के लिए शुभकामनाएं दी हैं. हम आपका विशेष धन्यवाद और विशेष स्वागत कर रहे हैं. खराब शॉट, विकेटों को खुला छोड़ा था.
इतना ज़्यादा सफल, और राजदीप को ये आमंत्रण दिया था कि आप मुझे आउट कर दे, एंड वो जो कहते हैं कि यू मिस आई डेफिनेटली हिट. अगदी बरोबर. पूर्णपणे सफल जाता UGSTच्या बाहेर जाऊन जो खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि अराउंड लेग त्रिफळाची झाला होता जितू. सुरुवात चांगली केली होती, पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता. आता मात्र मुकेश आलेला आहे फलंदाजी करण्यासाठी. गावदेवी ओवळी आणि गावदेवी अंजीर दोन संघामधील आपण सामना पाहतोय. यस, माजी उप सरपंच अंजूर केतन तरे ने सिक्सर और चौकों के हैट्रिक के लिए 2000 रुपये का इनाम लगाए. मोहन भोईर, आपका ब्रेकिंग न्यूज़ काफ़ी चल रहा है, थैंक्स. एक नई चीज़. राजदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर VIP कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होतोय. पहिले षटक आहे, फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात, त्यामध्ये एक स्टेटर लॉंग ऑन जयेश पाटील आणि एक डीप मिड विकेट. राजदीप राईट आर्म, फुलटॉस चेंडू, फटका खेळला, चेंडू हवेत आहे. जयेश पाटील लॉन्ग ऑनला आहे, चूक होणं फार कठीण आहे. सेफ हँड. बिल्कुल, जंगल में शेर से शिकार कम छूटते हैं, और जयेश पाटिल से कैच. चेंडू होता, मात्र फायदा उचलता आलेला नाही. लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न, क्लिअर करण्याचा प्रयत्न, मात्र चपळ क्षेत्ररक्षक वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील त्या ठिकाणी होतं. आणि ज्या विकेटची आवश्यकता खरं तर होती ती विकेट आपल्या संघाला प्राप्त करून दिलेली आहे राजदीप याने. देखिए, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट के पन्नों को गौली सर खोल के देखिए, टेनिस क्रिकेट को फुलटॉस गेंद को इन फ्रंट ऑफ द विकेट बहुत मुश्किल से खेला जाता है. इस तरह के शॉट लांस क्लूजनर साउथ अफ्रीका के थे, जो बहुत सफाई से खेलते थे. आता मात्र डावखुरा शैलीदार फलंदाज गिरीश आलेला आहे फलंदाजी करण्यासाठी. एक चांगली सुरुवात राजदीपने करून दिलेली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर कमबॅक, बॅक टू बॅक 2 धक्के दिले, त्याने हॅट्रिक पूर्ण करते का बघायचं. आतापर्यंत 2 गोलंदाजांनी हॅट्रिक पूर्ण केलेली आहे आणि तिसरा गोलंदाज ठरतोय का बघायचं आहे. हॅट्रिक पूर्ण केली तर राजदीप याचा बँक बॅलन्स वाढणार आहे नवीन वर्षामध्ये. राजदीप ऑन हैट्रिक. राजदीप राईट आर्म, फटका खेळला इनफिल्डच्या वरून आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर चौकार. Shot that was a juicy volley in style of Mike Hussey, slightly max room and played over the extra cover. Terrific shot indeed. Plenty of power behind the stroke. Tremendous timing from Grish. वेलकम षटक बघायला मिळते. विष्णूजी पाटील, आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. घटनापूर्ण षटक बघायला मिळते, कारण आपण पाहतोय 2 चौकार आलेले आहेत, 2 फलंदाजी बाद झाले, धावाही होत आहेत, फलंदाजी बाद होत आहेत. राजदीप पुन्हा मार्गस्थ. याला मात्र बाउन्सर पडल्यानंतर बाउन्स झाला होता, पण इतका बाउन्स झाला की फलंदाजीच्या अवाक्या बाहेरचा चेंडू होता. बघितल्यानंतर पंचाने या ठिकाणी इशारा केलेला आहे और कह भी दिया है कि एक बाउंसर आप कर चुके हैं, 1 for the over. नैनेश्वर मुकादम हमारे बीच में, आपका हार्दिक स्वागत है. हमारे बहुत ही ज़बरदस्त ऑफिशियल स्कोरर. 71 धाव मिळते, धावसंख्या झालेली 9. 2 बाद 9. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. राजदीप राईट आर्म, याला हुकचा फटका, कंट्रोल हुक शॉट खेळलं होतं, संधी होती शॉट फाईन लेगला, मात्र झेल थोडा अवघड असा झेल होता. 1 धाव मात्र गिरीश पूर्ण करतोय आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते डबल फिगरमध्ये पोहोचते, दुहेरी अंकात पोहोचते 10. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. गावदेवी ओवळी विरुद्ध गावदेवी अंजूर या 2 संघामधील आपण सामना पाहतोय. धन्यवाद गवळी सर. आज निश्चित गावदेवी ओळिया संघासाठी ब्रेकिंग न्यूज येते. हरिदास पाटील असतील, महेश जोशी असतील. गावदेवी ओळिया संघ अंतिम फेरी गाठतोय.
जर चषकावर आपलं नाव करतोय तर त्यांच्याकडनं योग्य ते पारितोषिक जाहीर झाले. त्याचबरोबर टाझन पाटील यांच्याकडनं विकेटची हॅट्रिक साधली तर 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. राईट आर्म याला फक्त टायमिंग साधता आलेलं नाही. चेंडू सरळ जातोय तो लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव मिळेल. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक होते आणि षटकामध्ये फक्त 11 धावा दिल्या. त्याने 2 महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिलेल्या आहेत. हालांकि क्रिकेट में अगर और मगर को कोई जगह नहीं गौली सर, लेकिन मेरा अपना मानना है कि जीतू तरे ने कहीं ना कहीं जल्दी कर दी. अच्छा पलटवार किया राजदीप ने. 1 ओवर 11 रन और 2 विकेट. क्योंकि गावदेवी अंजूर को पता है कि सामने की टीम में वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटिल है. हालांकि खेल 11 खिलाड़ियों का रहता है. ऊपर के जो 4-5 बैट्समैन है होली के पास, वो बहुत ही खतरनाक है. ॲब्सोल्युटली. खास करून सूरज थळे, सूरज मात्रे, मोनिश अशी नामांकित फलंदाज सुद्धा त्यांनी दाखवून दिले या स्पर्धेमध्ये. सातत्य दाखवलेलं आहे. सूरज मात्रेने चांगली फलंदाजी सूरज केली आहे. थळे एस टी रक्षक आहे सध्या. तुझ्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. खास करून प्रेमनाथ पाटील यांच्याकडनं प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर झालेलं आहे. अजय पाटील होते दुसरं षटक घेऊन. ब्रदर ऑफ जयेश पाटील. अश्विन म्हात्रे, आपण जर कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. समय में कोऑपरेट करें प्लीज. अजय पाटील. या पूर्वीच्या सामन्यामध्ये अजय पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. या सामन्यात कशा प्रकारे गोलंदाजी करते बघायचं आहे. अजय याला फक्त शेवटच्या क्षणी हलक्या हाताने खेळलेला चेंडू डीप कव्हरला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सुरुवातीला थोडासा फ्रंट फुटला एक मोठा फटका खेळण्याचा, मात्र शेवटच्या क्षणी फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. एकच धाव पूर्ण करतोय आकाश. बिल्कुल. जब देखा कि गेंद हवा में लहराती हुई आ रही, अपने स्ट्रोक को चेक किया वहाँ पर आकाश ने. पिछले मैच में आकाश ने 25 रन बनाए थे. गेंदबाजी भी अच्छी की थी. और मेरा अपना मानना है कि भिवंडी तालुका क्रिकेट में इन फ्रंट ऑफ द विकेट आकाश पाटिल, योगी, जुल्फिकार मोमिन पायनियर के, जरार मुल्ला, जीतू गौली, ये ऐसे नाम है, सचिन गायकवाड़, जो इन फ्रंट ऑफ द विकेट बहुत अच्छा खेलते. धावसंख्या झाली 12. 2 बाद 12 आणि दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. 4 षटकांचा हा निर्धारित सामना. अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे. पूर्णपणे चकित केलेला आहे. हलकस अपील सुद्धा केलं होतं सूरज थळे याने. आज हमारे साथ ऑफिशियल स्कोरर बहुत जुड़ रहे हैं. करण काटेकर जुड़ चुके हैं. आपका भी हार्दिक स्वागत. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे. धावसंख्या 12. 2 बाद 12. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. यस, काटेकर जुड़ चुके हैं, लेकिन काटे की टक्कर दर्शक चाह रहे हैं. अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म. याला मात्र अपील केलं जाते. क्वाड बिहाइंडचं जोरदार अपील केलं जात आहे आणि दोन्ही पंच या ठिकाणी एकत्र येत आहेत. पंचाने आतापर्यंत निर्णय दिलेला नाही. जोरदार अपील, लाऊड अपील. जॉन्टी जोशी ने जयेश पाटिल को ऑल द बेस्ट कहा है. जोरदार अपील केलं जात आहे. लाऊड अपील. दोन्ही पंच एकत्र आलेले आहेत. पंच आपल्या जागेवर जातील आणि त्यानंतर आपला निर्णय देतील. यस, फलंदाज बाद आहे. चांगला डिसिजन, चांगला निर्णय पंचांचा या ठिकाणी. देखिए, प्लीज, बॅटला हलका स्पर्श झाला होता. प्लीज गलत मैसेज हमारे यहाँ तक ना करें. अभी जो कॉल है वो नंबर मैं जॉन्टी तक पहुंचा दूंगा.
तालुका क्रिकेट के बहुत ही उच्च कद के खिलाड़ी 40+ कालिका माता कालवार सदाजी म्हात्रे या इव्हेंटला आणि खास करून ज्यांचा आज वाढदिवस आहे विनूजी पाटील आणि त्याचबरोबर गावदी ओळी या संघाला त्यांच्याकडे ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद सदाजी म्हात्रे, आपलं मनापासून कौतुक. कमाल की बॉलिंग कर रहे हैं अजय पाटिल. अजय पाटील याला मात्र स्विच इट, व्हाट अ शॉट. आणि ग्रेट शॉट, बहुत ही जबरदस्त शॉट, क्लीन एंड नीट पिकअप जिसे कहते हैं. आइए देखते हैं. गवली सर अक्सर कहते हैं कि स्वीट हिट जब बल्ले के बीचों बीच लगती है तो स्वीट हिट बन जाती है. ये देखिए, ओहो क्या एग्जीक्यूशन है. जा रही है जा रही है जा रही है, सजनी गई साजन के घर. सजनी वापस भी आएगी भाभी सर. बिल्कुल आएंगी तो फिर जाएंगी. फटका खेळलेला आपण बघितलं, जबरदस्त स्वीट हिट. मी स्वीट हिट म्हणणार नाही, स्वीट हिट फटका होता. जोगिंदर पाटिल जी, बंटी शिल्के, आकाश गायकवाड, दीगर मेहमान सभी का हार्दिक स्वागत. स्कोर 19 और यहाँ पर अब आकाश पाटिल ने भी इरादा कर लिया है कि शॉट आकाश में खेलेंगे. 19 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. यापूर्वीचा सामना आपण बघितला 45 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना धानिव संघ पराभूत झाला होता. त्याचं कारण जय बजरंग गोरसई बी संघाच्या गोलंदाजाचा भेदक मारा. अजय पुन्हा गोलंदाजीसाठी. अजयने बघितलं आपण सुरुवातीचे 4 चेंडू अतिशय चांगले ते हाताळले होते, मात्र या चेंडूचा 5व्या चेंडूचा समाचार घेतला होता आकाशाने. अजय फुलटॉस चेंडू होता, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते, धावसंख्या झालेली 20. लंबा ओवर चलता हुआ. देखिए कहीं ना कहीं गावदेवी अंजूर चाहेंगी कि 50 के करीब देखा जाए. जिस तरह सामने की टीम की ताकत है. अजय त्याला फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक सेटिंग तैनात आहे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण होत आहेत. पंच काय इशारा करतात बघायचं आहे. षटक संपलेलं आहे. यस, 2 धाव पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली आहे 22. महेंद्र पाटील 40+ खारवाव संघाचे एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. खास करून कॉमेंट्री पॅनलला सुद्धा हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. महेंद्र पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. मौसम साल के पहले ही दिन करवट बदलता हुआ, रुख बदल दिया है मौसम ने. आसमान में गहरे बादल छाए. टेनिस क्रिकेट में आरडी कप छाया हुआ है, विनोद पाटिल छाए हुए हैं, आरडी धाबा छाया हुआ है. इसीलिए तो मैं कहता हूं दोस्तों कि दुल्हन वही जो पिया मन भाए और आरडी का खाना आपकी शायद बनाए. मित्रांनो, वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे या मैदानावरली भव्य दिव्य स्पर्धा आरडी चषक 2020-21 हे मैदान जर बघितलं तर थोडंसं एक धर्मशाळा मैदानाची आठवण करून देत असतं. भारतातील सर्वात उंचीवर असलेलं मैदान धर्मशाळा मैदान. प्रेक्षक सुद्धा अगदी उंचावरून या स्पर्धेचा आनंद घेताना दिसत आहेत. विशेष आभार मी या ठिकाणी व्यक्त करेन एक गाव एक मंडळ, वीर तानाजी क्रीडा मंडळ, कारण त्यांनी ही क्रीडानगरी उपलब्ध करून दिलेली आहे. खास करून वीर तानाजी दापोडे आणि सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब यांचेही खूप खूप आभार. बिल्कुल, प्रिंस ऑफ दापोटे कुंदन पाटिल जी, पूरा एक गांव एक मंडल और वीर तानाजी क्रिकेट टीम को भी हम विशेष धन्यवाद कहेंगे. देखिए आसमान में बादल छाए हुए हैं और आज कमेंट्री में छाए हुए हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर और आईपीएल की स्वीट वॉइस, मखमली आवाज़, वेलवेट वॉइस कुणाल दाते सही. राजूजी पाटील जे दापोडे संघाचे 40+ उत्कृष्ट खेळाडू आहेत, त्याचबरोबर मनोजजी पाटील हे सुद्धा उत्कृष्ट खेळाडू. आणि जेव्हा जेव्हा स्पर्धा या ठिकाणी होते दापोडे संघाच्या माध्यमातून खूप बिझी शेड्यूल असतं त्यांचं, त्यांनी सुद्धा या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
राजूजी पाटील तसे मनोजजी पाटील, आपण जर प्रेक्षकामध्ये असाल तर आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. याला मात्र लॉफ्ट केलेला आहे, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर एक दर्जेदार षटकार. Replay, you have seen the clean and neat pickup from Tallman. Welcome sixer to Kunal Matre. Picks on the half volley and hits hard wide of long on. Terrific shot. Power back stroke played by Kunal Matre. Dangerous customer in death overs. 28 मध्ये एक चांगली धावसंख्या भासते. पुन्हा एकदा भिरकावून दिलेला आहे, लॉंग ऑन सीमा पार, बॅक टू बॅक दूसरा षटकार. क्या बल्लेबाजी कर रहे हैं, टूट पड़े हैं गेंदबाज पर. आइए देखते हैं किस तरह से सिक्सर लगाया. ये देखिए, जैसे गेंद हाथ से छूटी, ओहो, ये उड़ाया और गेंद सीधी लॉन्ग ऑन पर 6 रन. अब यहाँ पर अब कठिनाइयाँ बढ़ती हुई, जिस तरह कुणाल मात्रे बल्लेबाजी कर रहे हैं, स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 34 पे पहुंचा है. बॅक टू बॅक दुसरा षटकार आला. आता फक्त धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या झाली 34. असं वाटतं की 60 प्लस कडे पाहत असणार आहे गावदेवी अंजूर. 34 धावा झाल्या आणि तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. अब जाकर हवाएं बहती हुई मैदान पर. खेल रुका हुआ है और स्कोर है 34. सिक्सर के हैट्रिक पे आए कुणाल मात्रे. अगर लगाते हैं तो माजी उप सरपंच अंजूर केतन तरे की तरफ से उनको 2000 रुपये का इनाम है. या सामन्यानंतर पुन्हा एकदा ड्रॉ होईल. आमचे सहकारी समालोचक मोहन भोईर, आपण सज्ज राहायचं आहे कारण लॉट होईल. हा सामना संपल्यानंतर राजन पाटिल हमारे बीच पहुंच चुके हैं. आपका हार्दिक स्वागत है, जिन्होंने वाकई में इस स्पर्धा को सफल बनाने अच्छा कार्य किया. यावेळेला मात्र पूलचा फटका, चेंडू हवेत आहे, क्लिअर सीमारेषा करतोय का बघायचं आहे. मात्र डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा काय इशारा आहे ते बघायचा आहे. 4 या 6. यस, बैक टू बैक तीसरा षटकार. सिक्सर के हैट्रिक लगा चुके हैं और अब गेंदबाज प्रीशित को दिन में तारे नजर आ रहे हैं. शेखर दलवी, तालुका क्रिकेट के मशहूर ओपनर, उन्होंने जन्मदिन के लिए हार्दिक शुभकामनाएं दी है विनोद पाटिल जी को. शेखर, आपका हार्दिक स्वागत. यार होता उजसच्या बाहेरच्या चेंडू खेळला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. खराब क्षेत्ररक्षण, एक मानसिक दबाव बघायला मिळतोय. 4 धावा आणि 4 धावांनी धावसंख्या वेगाने वाढते. 44. बहुत खराब फील्डिंग हम देख रहे हैं. कुल मिलाकर 22 रन आए और ऐसा लगता है कि प्रशित को डिमांड में खड़ा कर दिया है. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये आपण पाहतोय 22 धावा दिलेल्या आहेत. महागडं षटक. याला पुन्हा पुलचा फटका आणि चेंडू डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. आणि याचबरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. 50 धावा पूर्ण होत आहेत. अब मैं कहता हूं कि कठिनाइयां बढ़ती हुई गावदेवी ओली टीम के लिए, क्योंकि रन बन नहीं रहे बल्कि बह रहे हैं.
गोरसई बी के कैप्टन और रंजीत स्पोर्ट कासार वरोली के कैप्टन। यस, ही इनिंग संपल्यानंतर ड्रॉ होईल. हॅलो, इफ चालू इनिंग संपल्यानंतर एक ड्रॉ केला जाईल. गोरसई आणि विजेता संघ असं ड्रॉचं स्वरूप आहे. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू आपण लगेचचा व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. प्रेषित मागला ठरतोय. याला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटला हलका स्पर्श करून चेंडू खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. मात्र या ठिकाणी फलंदाजा ताळमेळ बघायला मिळाले. एक धाव मात्र पूर्ण करते कुणाल याने. स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेली आहे आणि धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या झालेली 51, 51. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मला असं वाटतं की 65+ कडे नक्कीच पाळणार आहे गावदेवी अंजूर. उसका एक रीज़न है कि दोनों बैट्समैन की आंखें जम गई है, दोनों बहुत अच्छा खेल रहे हैं. 51 रन हुए 3 ओवर की समाप्ति के बाद. फर्स्ट रेट की सुविधा की जाए, मैदान में फर्स्ट रेट की सुविधा की जाए. देखिए गौली सर, अगर 10 के ऊपर रन बने तो फिर गावदेवी होली के लिए डगर आसान नहीं रहेंगी. 60+, 60पेक्षा जास्त धावसंख्या जर झाली तर मात्र आव्हान कठीण होऊ शकतं. पण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारे भविष्यवाणी केली जात नाही. लेकिन वहाँ भी एक बात मैं कहूँगा, माना के बहुत अच्छे गावदेवी होली के पास ओपनर है. जयेश पाटिल एक ऐसे बैट्समैन है जिनको आप एनालाइज नहीं कर सकते. अकॉर्डिंग दी सिचुएशन बल्लेबाजी करते हैं और जब तेज़ रन बनाना हो तो उनका बल्ला फिर उसी तरह चलता है. ये मैच का जो भी रिजल्ट रहेगा, या तो गावदेवी अंजूर की गेंदबाजी लिखेंगे या तो जयेश पाटिल और ऊपर की जो 3 बैट्समैन है उनकी बल्लेबाजी. पहिल्या 2 सामन्यामध्ये आपण बघितले की सूरज थळे त्याचबरोबर मोनिश यांनी अति चांगल्या प्रकारे फलंदाजी केली होती. त्यामुळे सांघिक खेळ आतापर्यंत गावदेवी ओवळी संघाचा बघायला मिळालेला आहे. अंतिम षटक घेऊन येतो जतीन. खेळण्यासाठी कुणाल मात्र सज्ज आहे. याला काय फटका केलेला, इन्स आउटचा फटका आणि चेंडू जातोय डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. राजेंद्र सहवाग और सचिन तेंदुलकर की यादें ताज़ा होती हुई. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं कुणाल मात्रे. मैन इन फॉर्म KM. 55 धावा झाल्यात. 55. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कुणाल खेळपट्टीवर आहे. ड्राईव्ह केलाय, चेंडू सरळ जाते मिडलला. धावाची शक्यता आहे मात्र थ्रो चांगला नाहीये. थ्रो चांगला नाहीये तर नक्की धावाची शक्यता होती. 1 धाव मात्र मिळते आणि धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या झाली 56, 56. रणजित स्पोर्ट कास्तारोडे आणि जय बजरंग गोरसई दोन्ही संघ कर्णधार किंवा प्रतिनिधींनी आमच्या VIP कक्षाकडे यायचे आहे. तर ते ज्यावेळी मात्र ड्राईव्ह केलं कव्हरच्या दिशेने. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. दोघांमध्ये ताळमेळ बघायला मिळतोय. रनिंग बिटवीन द विकेट ही फार महत्त्वाचं असतं. तुम्ही जेव्हा मोठे फटके खेळतात, ज्याप्रमाणे तुम्ही मोठे फटके खेळतात, चौकार षटकार वसूल करतात, त्याप्रमाणे लाईफलाईनचा वापर करणं हे सुद्धा फार गरजेचं आहे. क्रिकेटची लाईफलाईन जे एकेरी दुहेरी धाव आहे, मुंबईची लाईफलाईन बेस्ट आणि लोकल आहे, पण क्रिकेटची लाईफलाईन एकेरी दुहेरी धाव आहे. सिंगल एंड डबल. जहाँ क्रिकेट की लाइफलाइन है वहाँ मुंबई की लाइफलाइन लोकल है. याला पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. खेळायचं होतं खरं तर मिड विकेटला. चेंडू मात्र जाते लॉंग ऑनला. 1 धाव मात्र आकाश पूर्ण करतोय आणि एका धाव्याने गावदेवी अंजीर संघाची धावसंख्या होते 59, 59. 60चा आकडा पार झाल्यानंतर धावसंख्या डेंजर झोनमध्ये गेलेली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. और कितनी गेंदें बची है नानेश्वर? 2 गेंदें बची है. जतीन स्विच खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक चांगला चेंडू या षटकामध्ये मात्र कमबॅक करताना आपण पाहतोय. कारण आपण पाहतोय 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त
8 धावा दिलेल्या आहेत. राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे, कौन बना रहे आपको तो पता है। सिल्वर जुबली टेस्ट मैच 1980 में खेला गया था। इयन बॉथम ने राइट आर्म राउंड विकेट में 14 शिकार किए थे और 7 कैचेस विकेटों के पीछे एल नॉट ने पकड़े थे। शेवटचा चेंडू आहे. याला हेलिकॉप्टर ड्राईव्ह मात्र टायमिंग साधता आलेलं नाही. पहिली धाव अतिशय वेगात पडून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावबाची शक्यता आहे मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. 61 धावा झालेल्या आहेत. 61 आणि 62 धावांचं लक्ष्य आणि आम्ही घेऊन जातो VIP कक्षामध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक मोहन भोईर. यस, इस बीच निम्बोली से गोटिया सेठ ने, रॉकी गुलवी ने और पोगांव से पाटिल ने इस कप के लिए हार्दिक शुभकामनाएं दी और जन्मदिन की शुभकामनाएं दी है विनोद पाटिल जी को। मोस्ट वेलकम सुदर्शन गुलवी उर्फ गोटिया सेठ। धन्यवाद सर. तर चला मित्र, आपण एक महत्त्वाचा ड्रॉ करतोय. जय बजरंग गोरसई बी आणि विजेता संघ असं ड्रॉचं स्वरूप आहे. जो संघ चिठ्ठीच्या आधारे एक संघ क्वालिफाय होईल अंतिम फेरीमध्ये. चला, दोन्ही संघामधून गावदेवी अंजूर आणि गावदेवी उवडी या दोन्ही संघाचे 12 मॅन दोन्ही विजेता संघ तसेच जय बजरंग गोरसे बी या संघाला सजेशन केलं जातं. ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो संघ क्वालिफाय होईल. चिट्ठी जैकपॉट है, टीम सीधी फाइनल में पहुंचेंगी। जो बचेंगी वो रंजीत स्पोर्ट कासार वरोली से खेलेंगी। किसको उठाया? यस, गोरसई गोरसई बी क्वालिफाई फॉर दी ग्रैंड फिनाले। भावेश पवार, आपका निशाना ठीक लगा है। यस, रंजीत स्पोर्ट कासार वरोली, आपको तैयार रहना है। तुरंत ही टॉस होगा। हॅलो, पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. या व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी उपस्थित झालेली आहे. त्या मान्यवर मंडळींचं विशेष गौरव आणि सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय मनोहर बलिराम पाटील यांचा आपण विशेष गौरव आणि सन्मान करतोय. विकीजी सेलार यांच्या शुभ हस्ते विशेष गौरव आणि सन्मान होतोय पाहुण्यांचा. मनोहर बलिराम पाटील ओवली गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित माननीय प्रशांत हेंदर पाटील, नवनाथ हेंदर पाटील यांसाठी विशेष गौरव आणि सन्मान विकीजी शेलार यांच्या शुभ हस्ते केलं जातं. त्यानंतर एक विशेष गौरव मित्र या स्पर्धेसाठी यांच्याकडून आम्हाला चेंडूंची उपलब्ध झाली होती. मान्य श्री विष्णू लक्ष्मण पाटील यांचा आपण विशेष गौरव आणि सन्मान करतो आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून. विष्णू लक्ष्मण पाटील मित्र या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून आम्हाला चेंडूंची उपलब्ध झाली होती. ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे त्यांचा एक सिंहाचा वाटा आहे. विष्णूजी पाटील यांसाठी विशेष गौरव आणि सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर या मान्यवर कक्षामधून उपस्थित मान्यवर गावदी ओळी 40+ या संघाच्या मधल्या फळीतील एक नामांकित असा खेळाडू आहे आणि नेहमीच आपल्या संघासमोर खंबीर नेतृत्व ज्याचं असतं टार्झन पाटील यांचा आपण विशेष गौरव आणि सन्मान करायचा आहे. Yes, to openers on the ground, wonder boy of Piondi Jayesh Patil. There is a clear indication from Jayesh Patil, R या पार.
is going टार्झन पाटील यांचा या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. Kunal Matre open the bowling attack. The target is in front of Oli 62. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर मान्य महेश जोशी Kunal Matre right now महेश more the जोशी यांचा wicket. आपण विशेष Boss गौरव to आणि सन्मान Jayesh. Trademark stroke, signature shot through the backward square leg, sleeping sweep, one bounce cross the boundary for 4. What a start! महेश जोशी यांचा या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केला जातो. This is the great start from Wonder Boy of Bhiwandi, Jayesh Patil. Wonderful shot in vacant area, sleeping sweep, connect properly, very well. Jayesh off the mark with boundary and Gaudivi Oli 4 without loss. Huge crowd, huge supporters of Anjur in front of us. Kunal Matre. Boss to Jayesh, try to hook. One for the over, signaling from umpire. That was a good bouncer according the umpire. Fine delivery indeed. येस 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आलेला आहे पंचांकडून. एक बाउन्सर टाकून झालेले आहे. कदाचित दुसऱ्या बाउन्सरला शिक्षा दिली जाईल. Kunal Matre. Facing him, Jayesh Patil. Here he go. This time a swing over the mid wicket. 6 runs. Sensational reply from Jayesh Patil. Kunal, first ball boundary, second dot, third six. एक तुम्हारी, एक हमारी. अगदी बरोबर. कारण समोर जे लक्ष आहे फार मोठं लक्ष आहे. 62 धावांचं लक्ष आहे. अशा प्रकारच्या सुरुवातीची आवश्यकता आहे गावदेवी ओळी संघाला. कारण पॉवर प्लेचं षटक आहे. जास्तीत जास्त धाव पटकावण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे तो गावदेवी ओळी संघाचा आणि जयेश पाटीलचा. There is a lot of crowd watching from everywhere. Beautiful condition, overcast condition like Manchester United Kingdom. Here goes Kunal Matre. Boss to Jayesh, lovely looking bowler back drive, but is straight to fielder. There is a direct hit and ball is ricocheted and Jayesh cross for a easy single. His score moves up to 11 and Jayesh Patil on 11. Now Suraj on his strike. Suraj Matre. Sun has gone behind the cloud. Cloudy day today. And today is the first day of 2021. Kunal. Ball this time is hard and high. There is the fielder. And finally, Suraj on his way. येस मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न सूरज मात्रे याचा होता. मात्र एक चांगला झेल समाप्त केला जातो मिड विकेटला आणि पहिलं यश या ठिकाणी मिळते ते कुणाल मात्रे यास. Yes, finally Kunal Matre claimed the breakthrough for his side. New batsman join Jayesh Patil. Suresh Thale. Suraj Thale. But Suraj, sun has gone behind the cloud and Suraj Matre back to the pavilion. Kunal Matre. Here he go. Facing him batsman Jayesh Patil. Lot of depend on Jayesh Patil. He is in good touch now. Here he go. Boss to Jayesh is hard and high. Over the infield. Down the ground. Terrific shot. 6 runs. What a great batting.
फटका खेळलाय. डाऊन दी ग्राउंडचा फटका, थोडासा उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता आणि काय फटका खेळलेला आहे. स्ट्रेट लॉंग ऑफ सेवाच्या बाहेर जाणारा आणि जयेश पाटीलच्या बॅटमधून निघाला हा दुसरा षटकार. एक ओवर की समाप्ति 17 रन और 17 के 17 रन जयेश ने बनाए हैं और खतरा बनते हुए गावदेवी अंजूर के सामने. सर मैंने पहले ही कहा था कि जयेश पाटिल अलग इरादों से आए हैं, आर या पार. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. ॲब्सोल्युटली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आस्किंग अंदेड जर आपण बघितलं 15.50 आहे आणि त्यापेक्षा पुढे जाऊन सुरुवात केलेली आहे. जेव्हा अशा प्रकारची सुरुवात होत असते तेव्हा एनर्जी षटके असतात, त्यामध्ये एक मानसिक दबाव थोडासा कमी होत असतो. अभी भी 15.00 का आस्किंग रन रेट दरकार है. 3 ओवर में 45 रन है. और दोस्तों मैं कहना चाहूँगा कि जयेश पाटिल वहाँ रहेंगे, ये मैच बहुत ही कट टू कट जाएगा, फोटो फिनिश जाएगा. पैसा वसूल मैच, जन्मदिन का तोहफा दोनों टीमें देती हुई. आरडी चषक को कामयाब बनाने के लिए श्रेय जाता है आरडी ग्रुप ओली को, जॉन्टी जोशी, चरण पाटिल और उनके साथियों को. वाकई में अंतक मेहनत रही उनकी. आरडी धाबा प्रेजेंट एंड विनोद पाटिल प्रेजेंट. बंटी शिल्के हमारे कमेंट्री बॉक्स में, उन्होंने इस कप के लिए काफ़ी कुछ किया है. गेंदबाजी में अजीत डाकी, साइड आर्म गेंदबाज, राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए. पहली गेंद स्विंग कर दिया, 6 रन. खरबूजे को देखकर तरबूजे ने भी रंग बदल दिया. जीते, लेकिन ओली की टीम का पॉझिटिव्ह सोच जरूर आहे. ब्रेकिंग न्यूज ग्राउंडमधून येत आहे. मान्यवर कक्षामधून अरविंदजी भोईर असतील, टार्झन पाटील असतील, यांच्याकडनं दोन्ही खेळवणं एक विशेष ब्रेकिंग न्यूज येते. आपण षटकारांची हॅट्रिक साधता. टार्झन पाटील यांच्याकडनं 2,000 रुपये, त्याचबरोबर अरविंदजी भोईर यांच्याकडनं 2100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. ऐसा लग रहा है कि हमारे मोइन भोईर थोड़ी दिन में इलेक्ट्रॉनिक मीडिया से भी जुड़ जाएंगे. त्याचबरोबर रवींद्र पाटील यांच्याकडनं 2,000 रुपयाचं पारितोषिक. राइट आर्म ओवर द स्टंप, डाकी की गेंद स्वीप करने की कोशिश, बल्ले से टकराई है. गेंद बैकवर्ड ऑफ द स्क्वायर गई है. 1 रन. क्या बात आहे मोहन भाई, ज्याप्रमाणे न्यूज येत आहेत मला वाटतं याची प्रत्येक न्यूज यानंतर ब्रेकिंग न्यूज होणार आहे असं वाटतंय. यस, बहुत ही खुले दिल के कमेंटेटर हैं. 3 in 1 सूत्र संचालक करते हैं और सिंगर हैं. हमारे बीच मनीश्री जनार्दन पाटिल साहब हैं. मैं आपका हार्दिक स्वागत करता हूं. माजी पुलिस पाटिल ओली, और आपसे निवेदन है मंच पे आना है. इस मर्तबा झाड़ू शॉट, लेकिन हो 3 रन बचाए. क्या शॉट खेला था झाड़ू जयेश पाटिल ने, लेकिन कमाल की फील्डिंग. देखिए गावदेवी अंजूर भी एक ऐसी टीम है जो बहुत झिंझारू है. ये मैच बहुत आसानी से नहीं हारती है और अक्सर बार मुझे कहना पड़ता है की ज्या ठिकाणी गावदेवी ओळी संघासाठी सुवर्ण संधी आहे, जर हा सामना जिंकला तर JJP चे प्रोप्रायटर अशोकजी पल यांच्याकडनं 10,000 रुपयाचं पारितोषिक या संघाला देण्यात येईल. ढाकी की गेंद हुक किया गेंद को दूर, कहीं दूर गगन की छाव में आसमानी टोला. 6 रन. क्या चेंडू आपण बघितला तितका शॉर्ट नव्हता, परंतु शफल क्रॉस झाला होता. चेंडूला भिरकावून दिलं होतं. अतिशय चांगल्या पद्धतीने उजव्याच्या बाहेरच्या चेंडूला फेकून दिलं होतं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर. आणि मी तर म्हणे सूरज थळेच्या बॅटमध्ये निघाला हा दुसरा दर्जेदार षटकार. यस, जब आप गेंद की लाइन से अलग होते हैं तो आपको शॉट में ताकत झोंकने को मिलती. अब चिंताएं बढ़ती हुई वहाँ पर. मिडल कॉन्फ्रेंस हो रही है क्योंकि जिस तरह बल्लेबाजी हो रही है. चला रे बाबा, इचारन जिंदगी खपली, अवर बोमिल हल्ले तवर सुकट खपली. स्कोर इस वक्त 31 रन हुआ है. जयेश पाटिल इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं 16 पर और 13 बनाए
बहुत ही घातक नजर आ रहे हैं सूरज थले। जयेश पटेल 18 पे बल्लेबाजी कर रहे हैं, 31 और चाहिए। डाकी ड्राइव किया इनफील्ड के ऊपर से, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन। डाकी की गेंदबाजी पर अब रनों का डाका। झालेले आहेत, एक दमदार सुरुवात आहे. खास करून या ठिकाणी सूरज ठळे जास्त आक्रमक दिसतोय. यस, 4 गेंदों में 17 पे खेल रहे हैं, जबकि जयेश पाटिल 6 गेंदों में 18 पे खेल रहे हैं। राइट आर्म ओवर द स्टंप्स आ रहे हैं अजीत टाकी। अच्छी वापसी, वाइड यॉर्कर। ओवर समाप्त होते हुए 2 कुल स्कोर है 35। ओवर बचे हैं 2 और रन चाहिए 27। धन्यवाद सिद्दीक सर. चालू सामन्यामधून खास ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. व्यासपीठावरून येते. अरविंद भोईर यांच्याकडनं 2100 रुपयाचं पारितोषिक, टार्झन पाटील यांच्याकडनं 2000 रुपये, रवींद्र पाटील यांच्याकडे 2222 रुपये, महेश जोशी यांच्याकडनं 2500 रुपयाचं पारितोषिक. षटकारांची हॅट्रिक जर साधणारा फलंदाज आपणास एक सोनं संधी आहे. तब्बल 8 ते 9000 आपण या हॅट्रिक मागे कमवू शकता. बघा, एक सोनं संधी आहे चालू सामन्यामधून ओवळी या संघाला. अगदी बरोबर मोहन भोईर, जर षटकाराची हॅट्रिक जर साधली तर 3 गोष्टी साध्य होतील. ज्या ज्या मान्यवरांनी पारितोषिक डिक्लेअर केले त्यांचा बँक बॅलन्स कमी होईल, फलंदाजांचा बँक बॅलन्स वाढेल आणि गावदेवी ओवळी हा संघ विजयाकडे वाटचाल करेल. 3 गोष्टी घडू शकतील. बिल्कुल, लेकिन जयेश पाटिल की जो कान और दिमाग रहता है वो मैच पे रहता है। और मोहन भोईर वाकई में ये मोहन है, लेकिन ये मनमोहन है या जगमोहन है? गेंदबाजी के लिए मरता क्या ना करता आकाश पाटिल को लगाया गया है, जो पिछले मैच के मैन ऑफ द मैच थे. गेंदबाजी अच्छी की, 25 रन बनाए. जयेश पाटिल सामना कर रहे हैं आकाश पाटिल का. लेफ्ट आर्म राउंड विकेट. ओ बढ़िया गेंद, घुमाओ, अपील वहां पर जोरदार, लेकिन उत्साह में ज्यादा विश्वास में कम. अंपायर टच से मस्त नहीं, लेकिन इस गेंद ने जयेश पाटिल को घुमा दिया था. ॲब्सोल्युटली अप्रतिम चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा बाउन्सही झाला होता. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एक चांगला चेंडू होता. आकाश पाटिल लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए जयेश के लिए शॉर्ट थर्ड में, शॉर्ट फाइन लेग, बैकवर्ड पॉइंट घेरे में और मिड ऑफ. इस मरतबा स्लॉग स्वीप किया है, ये जाएंगी मैदान के बाहर. 6 रन. ये गेंद आप उनको नहीं डाल सकते, ये उनका है और ये उनका सिग्नेचर शॉट है. वो गेंद पे सिग्नेचर करके दे सकते हैं इस शॉट के लिए. अगदी बरोबर. आपण पाहते स्लॉग शिवचा फटका खेळलेला होता. मनपसंत फटका आहे जयेश पाटीलचा. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. 41 धावा झालेल्या आहेत. लक्ष्य जे आहे 62 धावांचं, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. 10 गेंदों में 21 रन. मुकाबला अभी भी बराबरी पे है, मेरा अपना मानना है. टॉप एज, जयेश पाटिल आउट. बड़ी मछली जाल में फंसी है और शोर देखिए वहां पर, सेलिब्रेशन. जिद्दी क्रिकेट आप देख रहे हैं. आर पार की लड़ाई गावदेवी ओली और गावदेवी अंजूर के बीच में. यही तो भिवंडी का क्रिकेट है, यही तो भिवंडी के क्रिकेट की खूबसूरती है. येस, जयेश पाटील यांनी 9 चेंडूंचा सामना केला आणि उपयुक्त 24 धावांची खेळी केली. मात्र आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन गेलेले नाही, पण सामना अजूनही संपलेला नाहीये. नहीं, उनके आउट होने के बाद देखना है क्या पलटवार होता है. लेकिन जयेश पाटिल ने अपना रोल अदा किया.
आकाश पाटिल 3 गेंदों में 6 रन और 1 विकेट, 9 गेंदे 21 रन। ये जो 3 गेंदे हैं ना, ये दोनों टीमों के गले की हड्डी बन गई, ना उगले जाए ना निगले जाए। आकाश पाटिल लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए, फुल टॉस गेंद फ्लिक किया, फील्डर है, ओहो, मेरे ख्याल से कुणाल मात्रे थे वहां पर, गिरीश थे, चंप लगा के भले से कैच छोड़ा लेकिन गेंद को पीछे जाने नहीं दिया। ॲब्सोल्युटली आपल्या संघासाठी 5 धावा आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे या जागेवरनं फटका खेळला होता, लोअर फुलटॉस चेंडू होता, एक क्षण असं वाटलं चेंडू सीमा, क्या बात आहे, अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण हे पाहू शकता आपण। गोलकीपर की तरह उछले थे 3 फीट अपनी जगह से, एथलेटिक। आणि काय नीट अँड क्लीन टेलिकास्ट, टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टेक्निकल टीम, सुंदर प्रक्षेपण बघायला मिळतंय त्यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट .in। 8 गेंदे 20 रन, एरी चोटी का जोड़ लगा रही है दोनों टीमें। लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए, बॉल किया लेकिन इस मर्तबा सर के ऊपर से 6 रन। कहा जाता है कि पानी सर पे से जाए या गेंद, दोनों सूरतें डूबने वाली। अशा प्रकारे फटका खेळलेला आहे, शॉर्ट बॉल अखोट टॅपेजोने आणि पोल केला होता। आणि पहिल्या सामन्यामध्ये जेव्हा 2 षटकामध्ये 44 धावांची आवश्यकता होती तेव्हा सुरेश थळेच यांनी संघाला विजय मिळवून दिला होता। यस, पल पल करवट बदलता हुआ ये मैच है और सूरज थले मानो अंजूर के गेंदबाजों के पीछे पड़ गए कि मैच को ले जाएंगे। समय में कॉपरेट करे। देखिए लंदन में सेकंड जो कोरोना का स्टन है उसकी वजह से भले से वो स्क्वाड बंद है लेकिन उसका पेंडुलम जिस तरह चल रहा है, मैच सरक रहा है दोनों तरफ। आकाश लेफ्ट आर्म राउंड विकेट थले के लिए, ओ ज्यादा घुमाओ, वाइट। नैनेश्वर बता रहे हैं कि 13 रन, 13-7 का इक्वेशन है लेकिन मैच के 7-12 कुल में है। 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे। लेफ्ट आर्म राउंड विकेट, मोस्ट इंपॉर्टेंट डिलीवरी, फुल टॉस गेंद खेल दिया गेंद को वाइड ऑफ लॉन्ग ऑन। कुणाल मात्रे की बढ़िया फील्डिंग। अब मैच ऐसे मोड़ पे आ गया है दोस्तों कि लग रहा है कि अब कमजोर दिल वालों के लिए ओवर नहीं बचेगा। ये मैच अपने आप में जबरदस्त मैच है और ये आखिरी ओवर अपने आप में मैच है और इसकी हर गेंद अपने आप में मैच है। व्हाट अ मैच। 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता। आता मात्र सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आहे, कुठलाही संघ विजय प्राप्त करू शकतोय। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन में बैठना है और इस मैच के विजेता टीम के कैप्टन को तुरंत ही टॉस के लिए आना है। क्या गावदेवी अंजूर, क्या गावदेवी ओली, कासार वरोली की भी जो टीम है वो आंखों में सुरमा डाल के देख रही है। उनको कौन चाहिए वही बता सकते हैं, लेकिन उनको पता लगा होगा कि दोनों टीमें काफी दमखम वाली है। कोणवरनं या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देत आहेत महेश भाई नाईक, त्यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात। खास करून कॉमेंट्री पॅनल सुद्धा त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्यात। नवीन वर्ष आहे त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्यात महेश भाई नाईक, ज्यांचं क्रिकेटशी खूप अतूट नातं आहे। महेश भाई नाईक आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। हॉट मैच आप देख रहे हैं। सूरज बादलों के पीछे छुप चुका है। मैदान में इस वक्त परछाइयाँ अपने पूरी तरह से छाई हुई है। छाँव का मौसम, ठंडी हवाएं बह रही है। क्या मौसम है और क्या मैच है। व्हाट अ मैच। दोनों टीमें टेनिस क्रिकेट के समय में कोऑपरेट करें। आखिरी ओवर अलंकार को क्या बल्लेबाज ललकारेंगे।
ये मैच अलंकार वर्सेस गावदेवी ओली हो गया है। अलंकार फ्रंट लाइन बॉलर है गावदेवी अंजूर के। राइट आर्म इस मरतबा उछाल दिया, आसमानी टोला, 6 रन। थले ने ऐलान कर दिया है कि नहीं जाएंगे खाली हाथ। माहौल चेंज हो चुका है। 8 चेंडूमध्ये 30 धावा पटकावल्यात, 4 षटकार मारलेत सूरज थळे याने. काय इनिंग खेळलेला आहे, पहिल्या सामन्यामध्ये इनिंग खेळली होती, त्यानंतर या सामन्यामध्ये वो भी प्रेशर सिचुएशन में, वो भी आप चेस कर रहे हैं। 5-6 का इक्वेशन, बहुत ही ताकतवर, तगड़े हैं और तगड़े शॉट्स लगाते हैं। राइट आर्म ओवर द स्टंप्स, ब्लॉक होल्ड में गेंद, बहुत बढ़िया ड्राइव, छोटी बैकलिप से कारपेट के जरिए लॉन्ग ऑन पे। 4-4 का इक्वेशन, व्हाट अ मैच। 4-5 का इक्वेशन, व्हाट अ मैच। देखिए गौली सर, जब तक आखिरी गेंद ना फेंकी जाए मुकाबले के बारे में हम कुछ नहीं कह सकते। अलंकार राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए हुक किया, ओली ने मैच जीत लिया है। कॉन्ग्रेचुलेशन जनार्दन पाटिल जी, जयेश पाटिल, गावदेवी ओली एंड ऑल टीम। हार्ड लक गावदेवी अंजूर, स्पेशली आकाश एंड कुणाल। आइए इस मैच के मैन ऑफ द मैच सूरज थले, लेकिन आपको तुरंत ही टॉस करना है।